परिस्थितीमध्ये मिळालं तर काही नाही अशा स्वरूपाचं आहे, गेलंय काही नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. पण काय मार्केट कसं येत्या काळामध्ये तुम्हाला रिॲक्ट करताना पाहायला मिळेल? कारण आत्ता पॉझिटिव्ह साईड तर दिसतंय मार्केट वर्क करताय म्हणून. निलेश, मार्केट पॉझिटिव्हच राहणार, कारण आता पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुन्हा 11 कोटी 11 लाख करोड्स अशी अमाऊंटचं, आणि ते एक्सपेक्टेड होतं. आणि पब्लिक एक्सपेंडिचर हा वाढता राहणार असल्यामुळे आणि वित्तीय तूट पुन्हा मी आटोक्यात ठेवू असं सांगितल्यामुळे ओव्हरऑल दिस इज गुड फॉर एनी इंडस्ट्री. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड आणि मी सांगितलं की आता परवलीचा शब्द म्हणजे पॉवर, हे दोन, सिमेंट सगळे आलेच त्याच्या बाजूला सगळे आलं, आणि बँकिंग म्हणालं. तर ह्या सगळ्या एकंदरीत सेक्टरवरच आपण गेले 5 वर्ष सातत्याने भर देतो. सर्वात चांगलं या सरकारचं ही सांगायला पाहिजे की सर्वात चांगलं काय की त्यांनी सातत्याने इन्फ्रास्ट्रक्चर एवढंच ठेवलं आहे. पण ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुर्दैवाने आपण रस्ते आणि ब्रिज आणि रेल्वे याच्या पुढे जात नाही आहोत. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे केवळ तेवढंच नाही, हे अजितचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण त्याच्यासाठी तर तुम्ही एज्युकेशन पण बघायला पाहिजे, हॉस्पिटल पण बघायला पाहिजे, आणि तिथे कॅपिटल आउटले फार कमी असं मत आहे.